पालिका निवडणुकीत भाजप सोडून सर्वांशी युती करू, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी केली आहे. आज साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयात नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात उमेदवार इच्छुक आहेत. जिल्ह्यातील सर्व पालिका निवडणुकीत पॅनल उभे करणार असून गरज पडल्यास भाजप सोडून सर्वांबरोबर आघाडी करू असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. मागे सुद्धा अनेक प्रश्नाच्या संदर्भात सातारामध्ये त्या पक्षाच्या असलेल्या महाविकास आघाडीतल्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. त्यामध्ये आमच्याकडे शिवसेना आहे, मनसे आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब चा पक्ष आहे, त्याच्यानंतर महादेव जानकरांचा पक्ष आहे. असे वेगवेगळ्या संघटना आहेत, सामाजिक संस्था आहेत, संघटना आहेत, कम्युनिस्ट आहेत. सगळे पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवतोय आणि लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून बदल करावा अशा प्रकारचं आव्हान करणार आहे. लोकसभेला सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान पोलिंग बूथवर माणसं नसताना सुद्धा साताऱ्याच्या शहरातल्या लोकांनी दिलं आहे. यातच साताऱ्याच्या शहराच्या लोकांची मानसिकता निश्चितपणाने मतदारांची दिसून येते. आणि मला वाटतं की ज्यावेळेला एखादा साधा कार्यकर्ता मी उभा राहतोय अशा प्रकारचा आत्मविश्वासाने सांगतो, त्यावेळेला एक लोकांचा कल आम्हाला पुढे येतो. विशेषतः आमच्या मागणीमध्ये जर बघितलं असेल तर ओबीसी मागासवर्गीय यांनी आत्मविश्वासाने आम्हाला या ठिकाणी तिकीट मागितलेले आहे. याचा अर्थ त्यांचं या असलेल्या भाजपाच्या पक्षाच्या बरोबर न जाता आपला समाज हा त्या ठिकाणी एकत्रित राहण्यासाठी त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे. मराठा समाजाच्या लोकांनी मागणी केलेली आहे. सर्व समाजाच्या लोकांची मागणी होते. त्यामध्ये आम्ही निवडणूक निघणार आणि लढणार ही भूमिका आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल याच्यापेक्षा निवडणूक लढवण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. बरेच लोक म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष हा संपलेला आहे. मला वाटतं की ही निवडणूक कार्यकर्त्याची 8 ते 9 वर्षानंतर येते. यातून पार्टी उभी राहते, कार्यकर्ता उभा राहतो. आता माझं आव्हान आहे की ज्या तरुणांना किंवा ज्यांना वाटत असेल की मला राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे आणि धाडसाने काम करायचं आहे, त्याला पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने संधी देतो. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की जिथं आम्ही मुलाखती घेतोय सगळीकडे पॅनल उभं राहील. अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिथं नगरपालिका नगरपरिषद आहे, नगरपंचायत आहे, तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडे आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर त्या चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की तशा चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे करू. एक वाक्यता कुठेही दिसत नाहीये महायुतीच्या जे तिन्ही पक्ष आहेत त्याच्यामध्ये. त्याचा किती फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होईल काय वाटतं? मी त्यांच्या पक्षाच्या बद्दल बोलणार नाही. आमच्या पद्धत एक वाक्यता आणण्यासाठी मी आता 2 दिवस तर ठोकून आहे आणि मला वाटतं सगळेजण आमचे शिवसेना असेल, उभाटा असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतोय. थोडा वेळ झाला परंतु मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांची मानसिकता आहे. आमच्यात एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न 100% होईल आणि निवडणूक सातारा जिल्ह्यामध्ये 100% चांगल्या प्रकारचा प्रयत्न करू. साहेब, सातारा नगरपालिकेचे काही आजी माजी नगरसेवक वगैरे इच्छुक मुलाखतीमध्ये आलेत का? तुमच्या संपर्कात वगैरे आहेत? चांगले सुशिक्षित अशा प्रकारची लोकांनी सुद्धा मागणी केलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर संजय काटे असतील की डॉक्टर अजून आमच्याकडं काही यांनी पण मागणी केली आहे, महिला भगिनींनी मागणी केलेली आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या मागासवर्गीय आणि ओबीसी आमच्या तरुणांनी मागणी केलेली आहे. तो विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे आणि मला वाटतं अजून शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल मी आज सांगणार नाही. परंतु बरेच लोक इच्छुक नगराध्यक्षापासून बरेच आहेत, ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. काय घडामोडी घडत आहेत हे बघून ते आमच्याकडं संपर्कात आहेत, येतील असा मला विश्वास आहे. साधारणतः अर्ज किती आतापर्यंत इच्छुक म्हणजे अर्जाच्या बाबतीमध्ये आम्हाला ज्या सीटा लढवायच्या आहेत त्या आमच्याकडं, काँग्रेसकडं आणि शिवसेनेकडं अशा मागण्या झालेल्या आहेत. पॅनल पूर्ण होईल याची काळजी आम्ही निश्चित घेऊ. साहेब, मंत्री साहेबांनी आता आरोप केला आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचं माझ्या कॅबिनचं कामच झालं नाही आणि बोगस बिलं काढलेली आहेत. मागच्या वेळा अधिवेशनामध्ये हा मी विषय काढला होता. आम्ही या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये
36 कोटीची बोगस बिलं झालेली आहेत, काढलेली आहेत आणि त्याच्या संदर्भामधले आरोप पण झालेले आहेत आणि त्या खात्यानेच सांगितलेलं आहे की अशा असलेल्या चुकीच्या पद्धतीने बिलं काढलेलं खातंच कबूल करत असेल तर मला वाटतं की कारवाई व्हायला पाहिजे. अजूनपर्यंत कारवाई झाली नसेल तर आम्ही येत्या अधिवेशनामध्ये हा विषय 100% काढू आणि त्यावर असा भ्रष्टाचार मला वाटतं की या सरकारमध्येच होतं असं दिसून येतं आहे की काही न करता सुद्धा बिलं काढली जातात. अशी अनेक उदाहरणं आहेत. परंतु तशा झालेल्या चुकीच्याबद्दल कारवाई झाली नसेल, चौकशी झाली नसेल, मला वाटतं चौकशी रिपोर्टमध्ये सुद्धा ते नावं आलेली आहेत की अशा प्रकारचं झालेलं आहे तर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत. साहेब, निवडणुका सुरू झाल्यात आणि आता पक्षाला गळतीची सुरुवात झाली आहे. कसं बघताय याकडे, गळती कशी थांबवणार पक्षाची? असं आहे की पक्ष ही गळती शेवटी सत्तेमध्ये जाण्यासाठी बरेच जण जात असतात. आम्ही आहे तिथं आहोत. मला वाटतं की गळती लागली म्हणून लगेच ती जागा भरण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आम्हाला वाटतं की लगेच यश यायला पाहिजे असं पण नाही आहे. परंतु शून्यातून परत पक्ष उभं करण्याचा प्रयत्न करणं, याला यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं ही कसोटी आहे. मला वाटतं गळती जरी झाली, तिकडं गर्दी झालेली आहे, आता तिकडच्या गळतीची मी वाट बघतो. साहेब, एक विषय असा होता, सातारा पालिकेचे जे आत्ताचे मुख्य अधिकारी होते, आता उपायुक्त झाले, 12 ते 13 वर्ष इथंच आहेत. त्यांना कायमस्वरूपी इथं ठेवण्यासाठी तुम्ही काय आवाज उठवणार आहे? नाही, खरं म्हटलं तर हा रेकॉर्ड आहे. हे फक्त महायुतीमध्येच होऊ शकतं. आपल्या मर्जीत खरं 3 वर्षांनी अधिकारी बदलत असतो, पण 3 वर्षाच्या जे 12 वर्ष परत उपायुक्त झाले असतील किंवा असे अधिकारी बऱ्याच ठिकाणी असे अधिकारी आपल्या मर्जीतले ठेवण्याचा प्रयत्न होतो, किंबहुना मर्जीतला नगराध्यक्ष पण करण्याचा विषय चालू आहे चर्चेला, असं मला माहिती आहे पडतंय. पण त्याला मला वाटतं की नियम डावलून अशा प्रकारच्या 12 वर्ष, आता तुम्ही मला मागणी केली की ते तिथं कायम राहावं अशी तुम्ही मागणी करणार काय? आमचं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये नगराध्यक्ष आणि आमची सत्ता जर आली तर 100% त्याच्याबद्दल तुम्ही काय पूर्वी झालेलं आहे त्याची माहिती घेऊन आम्ही उलट काय चुकीचं झालं तर त्याच्या आवडू. साहेब, फलटण नगरपालिकेचा आपली भूमिका काय राहणार आहे? नाही, आता आम्ही इंटरव्ह्यू घेतला फलटण नगरपालिकेबद्दल. आम्ही इंटरव्ह्यू स्वतंत्र घेतला, पॅनल किती उमेदवार होतो त्यापेक्षा उमेदवार उभं करण्याच्या बाबतीमधली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यातून जेवढे उमेदवार सगळीकडे उभे राहतील तेवढ्यांना उभं करणार. साहेब, स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढवणार अशी चर्चा आहे. जिल्ह्यात काय तसा प्रयोग होणार आहे? आता स्थानिक पातळीवर मसवड असेल, बाकीच्या बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत. तिथे आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे. जिथे आम्हाला चर्चेला येतील तिथे आम्ही त्यांना सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न भाजप सोडून करतोय. जिथे चर्चेला येणार नाही तिथे आम्ही ताकदीने उतरणार. मगाशी तुम्ही एक महत्वाचं वाक्य बोलला की भाजप सोडून बाकी तुम्ही इतरांशी तुम्ही हे करता, म्हणजे शिवसेनेशी सुद्धा तुमची हे चालू आहे, बोलणी चालू आहे. जिथे जिथे आम्हाला वाटेल की भाजपला सत्तेपासून बाजूला करायचं तिथे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेते. कारण तसा प्रतिसाद आणि समोरून जर तशा प्रकारची मागणी आली तर आम्ही त्याला सकारात्मक चर्चा करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतलेली आहे. तुम्ही आता सातारा शहरात दोन्ही राजेंविरुद्ध दंड ठोपटणार. सातारा शहरात दोन्ही राजेंविरुद्ध दंड ठोपटणार सांगतात. दंड ठोपटणार कशाला? मी आपला प्रयत्न करणार आहे. दंड कोण ठोपटतात? राजांच्या विरुद्ध दंड कोण ठोपटतात? आपण जनतेला घेऊन दंड ठोपटायचे असतात. धन्यवाद. थँक्यू.